भाई सीबीएसई आणि नीट पेपर फुटीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जंतर मंतरवरती या कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं होतं। नेमकी हे आंदोलन होतं की एखादा इव्हेंट होता, एखादा कार्यक्रम होता, तेच समजलं नाही। का बरं माहिती आहे का? कारण मला सांगा, त्या आंदोलनात आझादी आझादीच्या घोषणा देत होता। आझादी आझादीचा काय संबंध? कोणती आझादी पाहिजे होती भाई तुम्हाला? आज भारत देश तर आझाद होऊन 77 वर्ष होत आले, तुम्ही अजून कोणती आझादी मागताय? त्याच्यानंतर काही बुद्धजीवी प्राणी आले होते। ते बुद्धजीवी प्राणी काय म्हणत होते? आम्हाला राजीनामा पाहिजे। अरे राजीनामा कोणाचा पाहिजे? प्रधान कोण? त्यांना शिक्षण मंत्र्याचं नाव माहित नाही। त्याच्यानंतर तो एक जण कोणतरी येतो, अमित प्रधान। अरे धर्मेंद्र प्रधान नाव आहे भाई शिक्षण मंत्र्याचं, तुला शिक्षण मंत्र्याचं नाव माहित नाही, तू आंदोलनात आला। त्याच्यानंतर आपले जे US वरून कार्यकर्ते आले, जे संस्थापक आले आपल्या कॉक्रोच जनता पार्टी पक्षाचे विद्यार्थ्यांसाठी न्याय मागायला, ते म्हणताय जय भीम जय भीम जय भीम। अरे भाई आंदोलन कुठलं चालू आहे? आंदोलनाचा विषय काय आहे? आपण काय करतोय? आपण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलोय का आपण काय करायला आलोय हेच आपल्याला माहित नाही। त्यात एक जण येतो संविधानाचं बुक घेऊन, त्या संविधानाच्या बुक वरतून कव्हर संविधानाचं आणि मध्ये काय लिहिलेलं आहे? शेरोशायरी। अरे काय मजाक चालू आहे? विद्यार्थ्यांच्या भावनेसोबत तुम्ही पुन्हा एकदा खेळायलाच आले का? परत ते LGBT वाले कार्यकर्ते आले, आम्हाला न्याय पाहिजे। अरे तुम्हाला कुठला न्याय पाहिजे बाई? नेमकी हे आंदोलन होतं कशासाठी? म्हणजे विद्यार्थ्यांसाठी होतं की विद्यार्थ्यांच्या या जखमेवर मीठ सोडण्यासाठी होतं? की हा फक्त एक इव्हेंट होता, हा एक कार्यक्रम होता, इथं सगळ्यांनी यायचं, प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार मांडायचे, मतं मांडायचे आणि मेन मुद्दा हा विषय सोडून द्यायचा, पण बाकीच्याच विषयावर बोलायचं। म्हणजे तुम्ही का लग्नात आले होते का कुठल्या कार्यक्रमात आले होते का भंडाऱ्यात आले होते तेच कळलं नाही ना भाई। बरं जाता जाता यांनी काय केलं? यांनी जैनजीच्या नावाखाली प्रोटेस्ट केलं ना। अरे नेपाळच्या जैनजींनी रस्ते साफ केले आंदोलनानंतर, आणि तुम्ही काय केलं? तिथं खरकटे दाटा सोडून गेले। काय उपयोग आहे? मग नेमकी आंदोलन कशासाठी होतं आणि काय म्हणजे पर्पज काय होतं आंदोलनाचं तेच कळलं नाही।